आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्व संगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हाला मी सर्वांना स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस आपण देवाचं वचन पाहत आहे. आज देवाचं वचन पाहूया. 1 योहान 3 अध्याय त्याच्या 1 वचनापासून 3 वचनपर्यंत. पित्याने आपण परमेश्वराचे लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याचे आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे आणि आपण तसे आहोतच. दुसरं वचन, प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराचे लेकर आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेलं नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेस तसं आपण होणार. कारण जसे ते आहे तसेच आपण त्यांना पाहू. ज्यांना त्याच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात जसे ते शुद्ध आहेत. देवा बघा, देवाने आपल्याला आपले लेकर बनवून घेतले. आपण पापामध्ये होतो, आपण जगाच्या अंधकारामध्ये होतो, पण देव आपण आमच्यावर प्रीती करून येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवला आणि येशू देवाचा पुत्र आमच्यासाठी वधस्तंभावर जीव दिला आणि त्या कारणाने आपल्या मुलाला जिवंत वधस्तंभावर खिळवून देव बापाने आम्हाला त्याच्या जागी त्याचा मुलगा बनवून घेतलेला आहे. आज येशू ख्रिस्ताद्वारा आम्हाला पापाची क्षमा भेटते. येशू ख्रिस्ताद्वारा आम्हाला स्वर्गाचा निश्चय भेटते. तर देवबापा आम्हाला त्याचं लेकर म्हणून तो आता घेतलेला आहे. तर याची खात्री आहे आम्हाला, आम्ही देवाच्या लेकरं म्हणून. आता पुढे काय होणार आम्हाला माहित नाही, पण येशू ख्रिस्त प्रकट होताना आपण सर्व येशू ख्रिस्तासारखा होणार. असं विश्वास, असं खात्री ख्रिस्ती लोकांसाठी आहे. तुम्हाला पण ते खात्री पाहिजे ना, तर येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा, देव बापावर विश्वास ठेवा. देवबापा खरोखर तुम्हाला पण आपलं लेकर बनवेल. फक्त येशू ख्रिस्त तुमच्यासाठी जीव दिलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही पापाची क्षमा मागा तर तुम्हाला ते निश्चय भेटेल. तर तुम्हाला पण खात्री होईल आम्ही देवाचे लेकर आहे आणि येशू ख्रिस्त येताना आपण सुद्धा येशू ख्रिस्तासारखं आमच्या सर्व रूपांतर होईल. आम्ही स्वर्गात जाणार. हे निश्चित तुम्हाला पाहिजे का? विश्वास ठेवा. प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगामध्ये येऊन आमच्या सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन पापाला मिटून टाकले आणि आम्हाला सुद्धा आम्ही पापामध्ये होतो, आम्हाला सुटका देऊन आम्हाला देवाचं लेकर बनवलेलं आहे. आज आम्ही देवाचं लेकर आहे प्रभू. पण पुढे काय होणार? येशू ख्रिस्त येताना आम्ही येशू ख्रिस्त सारखं आम्ही रूपांतर होणार आणि येशूला या जगामध्ये भेटून स्वर्गामध्ये जाणार. आणि हे निश्चय खात्री प्रत्येकानं दे प्रभू. आणि आता जे काय गरजा आहे ते पूर्ण कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो नाईक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी पुन्हा पाहूया. आमेन.